इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी आपल्याला ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही कसं ओळखायचं ते आपण सर्वप्रथम पाहूया. म्हणजे अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की व्हेरिएबलचा सर्वात मोठा इंडेक्स म्हणजेच डिग्री 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इंडेक्स दिसत नाही, पण 2 मल्टिपल म्हणजे 2 तुम्हाला या ठिकाणी फॅक्टर दिसतात, त्याचा आपण मल्टिप्लाय करून घेऊया. काय होईल बघूया. जसं की आपण या x ने x ला मल्टिप्लाय करा, काय मिळेल ते आपण पाहूया. म्हणजे या x या ब्रॅकेट मधल्या पहिल्या टर्म्सनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. x - 5 आणि त्यानंतर -3 * x - 5 = 0. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे फॉर्मेशन मध्ये त्यांना मांडून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला x ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं काय येते x * x x2 x * 5 5x. त्याच प्रकारे इकडे -3 ने सुद्धा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. -3x - 3 * -5 + 15 = 0. x2 - 5x - 3x. या ठिकाणी दोघांचे साइन सेम आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं आणि तेच साइन द्यायचं. म्हणजे ऍडिशन किती होईल 5 आणि 3 ची ऍडिशन होईल 8 आणि -8 आणि +15 = 0. आता हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत, बट आपल्याला एक्झामला विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. त्यामुळे आपण काय करायचं या गोष्टीचं सुद्धा आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे. तर आपण या पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकतो. ह्या क्वेश्चनला तुम्ही काय करायचं तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आणि मला कळवायचं. ठीक आहे.